की मराठी आपोआप बाहेर येते. अलीबाबा 40 चोर मध्ये बघितलेला, खूप जुना पण आहे. 100 वर्षाच्या वर झालेला. दाभोळ के बहुत ही पुराने हनुमान मंदिर में मराठी मध्ये हा माझा पहिला ब्लॉग आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिमन्यू आणि मी चाललोय पहिल्यांदा कोकण फिरायला. आणि सर्वात मोठी गोष्टी, मला शिमगा पण साजरा करायला भेटणार आहे. म्हणून मी असा विचार केला की कोकणचा पूर्ण ब्लॉग मराठी मध्येच करू. आणि मी कोकण माझा ऑफिसचा मित्र स्मितेश सोबत चाललोय, कारण की माझं गाव यूपी मध्ये आहे. मी अजून मराठी शिकतोय, तर माझ्या चुकीच्या शब्दाला जास्त लक्षात देऊ नको. माझा मित्राचा गाव आहे रत्नागिरी आणि हा माझा खूप स्पेशल ब्लॉग आहे. म्हणून ही स्पेशल रिक्वेस्ट, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मी आज आलो आहे कोकणात होळी साजरा करायला आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे मराठीमध्ये. स्मितेश, आम्ही कुठे थांबलोय, काय आहे? दाभोळला. काय आहे म्हणजे या घरला काय म्हणतात? या घराला आम्ही तर वाडाच म्हणतो. वाडा, महाजन वाडा. महाजन वाडा. खूप मोठा आहे आणि खूप जुना पण आहे. 100 वर्षाच्या वर झालेला. ओके, तर मी आज तुम्ही लोकांना हा पूर्णपणे दाखवतोय कुठे काय. 100 इयर्स ओल्ड हा वाडा आणि आतमध्ये कसा चला तुम्ही लोकांना दाखवतो. आणि मोठा मंदिर आहे इकडे. गणपती कुठे बसवतात तुम्ही? इकडे मस्त जागा आहे, मोठी जागा आहे. आता आम्ही चाललोय वरती. मराठीच करतो. होय, वेगळा वेगळा यूज होता या रूमचा. ओके. आता नॉर्मली असा ठेवलाय. ओ भाई साहब, आमचे गाव पण हे लहानपणे खेळायचो आम्ही. ते वाटलं आहे. ओ भाई, हा ठिकाणी यूज केलं. खूप मस्त. हा उजेड पडण्यासाठी, आतमध्ये उजेड पडायला पूर्ण पॅक असतं ना, त्यामुळे हे असं बनवलेलं आहे. तर इथून रिफ्लेक्शन डायरेक्टली खाली जातात आणि पूर्ण ऊन खालपर्यंत उजेड दिसतो आपल्याला. ओके. किल्ला सिमसिम. ओ, काय सनलाईटचं रिफ्लेक्शन आलंय. नारळ, केळे, अजून खूप काय फळांचे फुलांचे झाडं आहे. फणस पण आहे, आंब पण आहे. हा हे काय आहे? हे माझ्या बाबाच्या मित्रांनी बनवलेलं आहे. हे काय? तुला पण नाही माहिती? आयडिया नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हे काय? स्मितेश, तुला माहिती आहे का तुम्ही लोकांचा कोकणातला मातीचा कलर लाल काय? नाही. हे काय रे? मला अर्ध्या गोष्टी याच्यातला माहिती नाही आहेत. सब जुनी गोष्टी. हा बघा किती जुने क्लॉक. फुल हेरिटेज प्लेस झालंय तुझं घर स्मितेश. प्रॉपर कारिगिरी केलेली आहे. होय. अरे हा ड्रम ना मी अलीबाबा 40 चोर मध्ये बघितलेला. वाव, स्मितेशचा पर्सनल बेडरूम. काय तुला काय आठवतं इकडे आल्यावर? है ना? खेळायचं. आता इकडे नाही करणार जेवण. हे आहे किचन एरिया, ओल्ड किचन एरिया. आणि आता किचनचा प्लेस चेंज झालाय. खूप मोठा वाडा आहे, तुम्हाला पण दाखवतो. तुळशीचा पौधे. होय, खूपच मस्त वारा येतोय आणि पीस वाटतोय. हा कुठला झाड आहे? सुपारीचा. ओके. सुपारीचा यूज तुम्ही काय करतात? आता हे ओले असतात, त्याला सुकवल्यानंतर काढतो आपण. हे आमची सुपारी असते ती येते. तिघं भाऊ तिथंच खेळायचं आणि बाहेर जायचं नाही जास्त. मग आता आपण केलोय स्मितेश महाजन यांचा वाड्याचं टूर. कसा वाटलं तुम्हाला एवढं ओल्ड घर बघून? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अजून खूप काय आपण बघूया, कारण की मी आलो इकडे होळी साजरा करायला. तर मित्रांनो, हा मी पहिल्यांदा बघतोय बेलपत्राचं पानाचं झाड. तर आपण निघतोय आता फिरायला. कुठे जातोय मितेश आता? समुद्रावर. तुम्ही मुंबईमध्ये राहून मराठी बोला किंवा नाही, कोकणात आला की मराठी आपोआप बाहेर येते. तर मित्रांनो, मी आता आलोय दाभोळचा हा समुद्राजवळचा फिश मार्केटला. आणि इकडे खूप मोठा मार्केट लागले.
फुल फ्रेश मासे इकडे भेटतात. तर आता आम्ही बघितलं इकडचा फर्स्ट मार्केट. चला आपण बघूया थोडा समुद्रात काय आहे बघायला. आज जायला भेटेल का? कुठला समुद्र है? वाशिष्ठी खाड़ी है. तो यहाँ पे फेरी की भी फैसिलिटी अवेलेबल है. अगर आपको इस जगह पे थोड़ा सा समुंदर के बीच में घूम के आना है. राधा कृष्णा का मंदिर है वहाँ पे, और ये बोट से आप जा करके दर्शन करके पूजा करके रिटर्न आ सकते हो. 10 रुपये वन साइड का आहे पर पर्सन. एक ठिकाण आपण फिरलो, आता दूसरा ठिकाणा बघूया. दोस्तों अभी हम लोग आए हैं दाभोल के बहुत ही पुराने हनुमान मंदिर में, जो कि इस पहाड़ के ऊपर है. और यहाँ अभी फ़िलहाल बहुत ही ज़्यादा सन्नाटा है. तो अब यहाँ पर गाड़ी हमने पार्क किया और यहाँ से एक एक करके चलते इस मंदिर को एक्सप्लोर करते. इतना खूबसूरत लग रहा है. सामने का ये जो नज़ारा है, शांत हवा, पत्तों की आवाज़, वाह. तो दोस्तों ये स्वयंभू मारुति मंदिर है. ये बाहर से मंदिर का कंडीशन है, काफ़ी पुराना हो गया है. कलर कर देंगे और थोड़ा सा बाहर की इस जगह को थोड़ा डेकोरेटिव कर देंगे तो काफ़ी अच्छा हो जाएगा. बहुत ही अच्छे प्रीमियम लोकेशन पे ये मंदिर है. तो दोस्तों ये है दाभोल का स्वयंभू मारुति मंदिर, जो कि कई सौ साल पुराना मंदिर है. यहाँ पर जाने के लिए आपको बहुत ही नीचे झुक करके जाना पड़ता है. लगभग 3 फीट का बस एंट्री गेट है. आज तक मैंने ऐसा बजरंगबली का कोई भी मूर्ति नहीं देखा है. आप यहाँ से डायरेक्टली बजरंगबली का दर्शन कर सकते हो बाहर से ही. काफ़ी ज़्यादा पुराना मंदिर है ये दाभोल का, रत्नागिरी का. और अभी हम लोग जा रहे हैं दूसरे मंदिर की तरफ. दाभोल के अभी हम लोग दूसरे मंदिर के लोकेशन पे आए हैं, जो कि समुंदर के ठीक सामने बना हुआ है मंदिर. इंगड़ाई देवी का मंदिर काफ़ी प्यारा है, अकेले सुनसान जगह पे बना हुआ है. तो अभी हम लोग चलते हैं इंगड़ाई देवी का दर्शन करते हैं और आपको यहाँ के समुंदर का व्यू दिखाता हूँ. ये है इंगड़ाई देवी माता का मंदिर, और ठीक उनके पीछे, मंदिर के पीछे यहाँ पे भगवान का बहुत ही प्यारा सा शिवलिंग भी है. और आप यहाँ का नज़ारा देख सकते हो, पीसफुल एरिया है फुल. यहाँ पे नीचे उतर करके आप समुद्र बीच पे भी जा करके एंजॉय कर सकते हो. काफ़ी नीट एंड क्लीन बीच है. तो दाभोल के इस समुंदर के किनारे दूसरे मंदिर का हमने दर्शन कर लिया है, और ठीक इसके ही बाजू में है एक और तीसरा मंदिर. तो अभी हम लोग वहाँ पर जाते हैं. यहाँ पर भी ठीक मंदिर के सामने ये समुंदर का किनारा है. यहाँ से देख सकते हो कितना सुंदर मंदिर दिख रहा है. और अभी हम लोग यहाँ से ऊपर आ रहे मंदिर की तरफ, और यहाँ से आप नज़ारा देख सकते हो मंदिर का. यहाँ की साफ़ सफाई को देख करके लगता है कि यहाँ पर डेली कोई ना कोई आता है, पूजा पाठ करता है, साफ़ सफाई करता है. तो काफ़ी ज़्यादा क्लीन है मंदिर. मंदिर काफ़ी ज़्यादा पुराना है. 1949 में इस मंदिर का स्थापना हुआ था, और ये समुंदर के ठीक सामने है ये मंदिर. यहाँ पर आपको श्री स्वामी समर्थ का और कई अलग अलग साधु संतों का यहाँ पे आपको दर्शन हो जाएगा. लेकिन अभी फ़िलहाल ये दोपहर के टाइम पे मंदिर बंद है. छोटा सा मंदिर और है जहाँ पर आपको आदि माया शक्ति का दर्शन हो जाएगा. गुरुदेव का चरण चिन्ह है, और यहाँ पर हो रहा है सनसेट. क्या व्यू है गाइस, सच में बहुत ही सुंदर व्यू है. ये यहाँ पे बहुत ही प्यारा सा शिवलिंग है, और यहाँ पे आपको नंदी महाराज दिख जाएंगे. कितना क्यूट है ये. और अभी हम लोग निकलते हैं यहाँ से अपने घर की तरफ. तो दोस्तों हम लोग ने अभी दाभोल में 3 बहुत ही सुंदर सुंदर फेमस मंदिर का दर्शन किया, और आप लोगों को इनका दर्शन करके कैसा लगा कमेंट में ज़रूर बताना. अगर आप कभी भी रत्नागिरी कोंकण के इस दाभोल में आते हो तो यहाँ पर इन 3 मंदिर को ज़रूर घूमना. यहाँ के देवी देवताओं का ज़रूर दर्शन करना, क्योंकि बहुत ही सुंदर जगह पर लोकेटेड है ये मंदिर, और काफ़ी पुराना मंदिर है ये सब. तो एक बार आपको यहाँ पे ज़रूर आना चाहिए. बाकी मिलते हैं आपको वीडियो में आगे. दिवसभर एवढा फिरून रात्री मला हे बघायला भेटणार आहे मला माहितीच नव्हता, आणि हा माझा फर्स्ट लाईव्ह एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी खूप आनंदित फील करतोय.
आज आहे होळी, घरी पालखी येणार आहे म्हणजे देव येणार आहे। वो लाइन से पूरा वहाँ से सबके घर में पालकी एक 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 करके सबके घर में जा रही है। 10-15 मिनट तक रुकते हैं, उनके घर में उनका पूजा होता है और फिर बाद में अभी फाइनली इस घर में जाएंगे और फिर यहाँ पर अभी आएंगे। मला पण पालखी उचलायचा मौका भेटणार खरंच एक्सपेक्टेड पण नव्हता। हा सगळं देवाच्या कृपामुळे झालंय। ते सांगते तुला। अभी हमारे घर पे आज पूजा हो गया है और अब हम लोग आगे जा रहे हैं दूसरे घर की तरफ। 2-3 जण का ऑलरेडी हो चुका है आणि आज मला खूपच बरं वाटला पालखीला हात लावून आणि लाइव एक्सपीरियंस करूँ। तर पालकी इस तरफ से आई और इस तरफ से गई थी, जैसा कि आपने अभी देखा। पालखी नंतर संध्याकाळी आमच्या इथे नकट्या आलेला म्हणजे संकासूर आलेले। आणि मी त्यांचा कार्यक्रम बघायला समोरच्या घरी गेला होता आणि घरी येऊन माझाच कार्यक्रम होणार हे मला माहिती नव्हता। संकासूरनी माझी अंघोळ घातली आणि मी पण त्यांच्या सोबत डान्स करून खूप एन्जॉय केला। रात्री आम्ही गेलो जवळच्या ग्रामदेवताच्या मंदिरात होळी बघायला। इकडच्या पारंपरिक होलिका बघून मला खूप चांगला वाटत होता, कारण की असा होलिका दहन मी पहिल्यांदा बघतोय। सगळं कार्यक्रम बघून आणि ग्रामदेवताचं दर्शन करून आम्ही निघालो घरी। माझा मराठी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला। टाटा बाय बाय।